कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि सार्वजनिक विकास कामांतील अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामं, वारसा संवर्धनातील त्रुटी तसंच प्रलंबित प्रश्नांबाबत उच्चस्तरीय चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी कोल्हापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. कोल्हापूर जिल्हा हा धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेला जिल्हा आहे. मात्र इथल्या धार्मिक स्थळांचं संवर्धन, ऐतिहासिक वास्तूंची देखभाल तसंच विविध सार्वजनिक विकास कामांमध्ये आर्थिक अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामं, तांत्रिक त्रुटी आणि पारदर्शकतेचा अभाव आढळून येतोय. या अनुषंगानं करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, ज्योतिबा मंदिर संवर्धनाची उच्चस्तरीय चौकशी करावी, आदमापुरातील बाळूमामा मंदिरातील आर्थिक अनियमिततेची चौकशी करावी, कोटीतीर्थ सुशोभीकरणाची चौकशी करावी, पापाची तिकटीतल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक कामाची चौकशी करावी, ऐतिहासिक बिंदू चौक तटबंदीवरील अनधिकृत कामांसह मिरजकर तिकटीतल्या ऐतिहासिक स्मृतिस्तंभ परिसरातील सुशोभीकरणाची चौकशी करावी, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची कारणं शोधून जबाबदार व्यक्तींची चौकशी करावी, यांसह विविध मागण्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आल्यात. या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं. नवीन क्रीडा संकुलातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, गोकुळदूत संघाच्या हलाल प्रमाणपत्र घेण्यामागील निर्णय प्रक्रिया, आवश्यकता आणि खर्चाबाबत संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यावेळी गजानन तोडकर, अभिजित पाटील, आनंदराव पवळ, अनिल दिंडे, राजू तोरसकर, विक्रमसिंह जरग, पूजा शिंदे, मनोहर सोरप, विकास जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.